खरं तर जुन्या आठवणी नेहमी आठवत राहतात. त्यानुसार मलाही करोना काळ खूप जास्त आठवतो. आरोग्य खात्यात नोकरी करत असताना करोना काळात सगळ्यात जास्त हाल झाले असतील तर आरोग्य खाते, पोलीस खाते येथील कर्मचाऱ्यांचे. काम करताना खूप अडचणी आल्या. काम करायचं नव्हतं असंही नव्हतं. परंतु आम्ही कामावरनं घरी आल्यानंतर ज्या पद्धतीने आमच्याशी वागलं गेलं, मग ती सोसायटी असेल, रस्त्यावरून येणारे जाणारे असतील, काही घरातले असतील, काही बाहेरचे असतील. जसे काय आम्ही कामावरून येताना करोना घेऊन येत होतो. कदाचित करोना पॉझिटिव्ह असतील अशा बऱ्याचशा करोना रुग्णांनीही खूप जास्त अशा प्रसंगांना तोंड दिलेले आहे. पण ह्या करोना काळातच खरं तर माणूस आपली एकच जात आहे, ती म्हणजे माणुसकीची जात आहे. आणि हे करोना काळातच कळाले. खूप व्यक्तींनी, शहरात राहणाऱ्या व्यक्तींनी करोना काळात किंवा करोना काळानंतर गावाकडे घरे बांधली. खूप व्यक्तींनी करोना काळात जॉब गेल्यानंतर शेतीमध्ये जाऊन पिके पिकवली किंवा आपली पडीक शेती नीट केली. आणि शेतीत पुन्हा एकदा आपण शेतकरी प्रधान देशात राहतो, तर शेतीकडे पुन्हा एकदा हा समाज वळाला आहे. खरं तर करोना ही नैसर्गिक आपत्ती होती, परंतु करोना काळाने माणसाला जे जे शिकवलं, तो जो अनुभव आहे, तो अनुभव माणसाला घडविण्यासाठी नक्कीच उपयोगात येणार आहे. माणसाने माणसाशी कसं वागायचं असतं, माणसाने माणसाला कधी मदत करायची असते किंवा माणसाला माणसाची कधी गरज असते. असा काळ होता, अशी वेळ होती की त्यावेळेस पैसा सुद्धा जीव वाचवू शकत नव्हता. आपण मोकळ्या हवेत असतो त्यावेळेस आपल्याला मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत आपल्याला कळत नाही. परंतु जेव्हा कोरोना काळामध्ये ऑक्सिजनची कमतरता भा वाटायला लागली, कमतरता यायला लागली, अनेक रुग्ण ऑक्सिजन विना दगावू लागले, त्यावेळेस आपल्याला फ्रीमध्ये मिळणाऱ्या ऑक्सिजनची किंमत आपल्याला मिळत गेली. मग अशा अनेक घटना आहेत किंवा अनेक आपत्ती येऊ शकतात. त्यासाठी आपण प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत. हे आपल्याला त्यावेळेस कळालं आणि अनेक व्यक्तींनी आपल्याला खूप जास्त वेळ होता, जॉब नव्हता, जॉबलेस होतो किंवा सुट्ट्या होत्या म्हणून घरी होतो, तर अनेक झाडे लावण्याचंही काम खूप मोठ्या प्रमाणात झालंय त्यावेळेस. परंतु तरीही अनेक जणांनी मदत केल्या, अनेक जणांना आपणही मदत केली. तरी हा काळ न विसरणारा आहे. कारण अनेक दुःखद क्षण, अनेक भावना दुखवतील असे क्षण एक कर्मचारी म्हणून का होईना माझ्याही वाटेला आले. ते क्षण कधीही न विसरता येणारे आहेत. पण सर्वात महत्वाचं त्यावेळेस आपल्या सोबतच्या, आपल्या जवळच्या, आपल्या रक्ताच्या, आपल्या घरच्या माणसांनी आपल्याला खूप जास्त जपलं आहे, खूप जास्त मदत केली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या माणसांना कधीही विसरू नये. आपल्या माणसांना जीव लावावा. आपल्या आई-वडिलांची हवी तेवढी, होईल तेवढी आणि आपले कर्तव्य आणि जबाबदारी म्हणूनही सेवा करावी. कोणाचेही आई-वडील वृद्धाश्रमात जाणार नाहीत किंवा आपण त्यांना पाठवणार नाहीत. ही शिकवण किंवा ही वेळ कोणावरही येणार नाही. असे करोनाने आपल्याला शिकवलेलं आहे की माणसाचा घडीचा भरवसा नाहीये.